धीमहि धियो यो न प्रचोदयात्। धीरज, शाखेत चल. हॅलो. झुंजार मराठी सेना दौडती अश्वविजयाचे, दिल्लीच्या तख्तालाही भिडतात नाद टापांचे. दिल्लीचे तख्त हलवून सोडणाऱ्या मराठीशाहीची राजधानी म्हणजे पुण्यभूमी. छत्रपती शिवरायांच्या पुढाकाराने सुवर्ण फळाचा स्पर्श अनुभवलेली पुण्यभूमी. पांडव कालापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, परमप्रतापी पेशवे यांच्या रामराज्याची साक्ष या पुण्यभूमीने अनुभवली. पुण्याच्या या भूमीत कार्तिक स्वामींचे मंदिर असलेली आमची पर्वती. या पर्वतीपासून अनेकांनी प्रेरणा घेतली, यात पेशवेही. पुण्यामध्ये देशालाच नाही तर पुऱ्या दुनियेला हलवून सोडणारी क्रांती घडत असते. दिल्लीच्या तख्ताला भिडणारे पाऊल याच मराठी मातीत रुजते. याच मातीत अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते जन्म घेतात. मातीशी नाळ जोडून त्यांच्यावर संस्कार केले जातात देशप्रेमाचे, हिंदुत्वाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. असाच एक सामान्यातला असामान्य युवक धीरज रामचंद्र साठे. दिनांक 21 मार्च 1975 रोजी या पुण्यभूमीत या युवकाचा जन्म झाला. बाल विकास मंदिर येथे प्राथमिक आणि भावे हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण घेताना अनेक संस्कारांनी या बालकावर उधळणच होत होती. पण इयत्ता दुसरीपासूनच डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार या बालकावर होते. विजयी विश्व तिरंगा प्याराचा नारा देत असतानाच हा बालक रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा हा मूलमंत्र जपत होता. संघदृष्टीने तृतीय वर्ष शिक्षण पूर्ण झालेला हा युवक 95 ते 2000 या काळात मराठवाडा प्रांतात हिंगोली, पाथरी, सेलू अशा अनेक ठिकाणी कर्मण्येवाधिकारस्ते या भावनेने कार्य करत राहिला. 2000 साली पुण्यात परतल्यानंतर सामाजिक कार्याची पताका खांद्यावर घेऊन साने गुरुजी तरुण मंडळामार्फत गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती असे अनेक जनप्रबोधनाचे उत्सव यशस्वी करण्यात धीरज यांनी सुरुवात केली. 2001 साली मंडळाची अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे स्वीकारली. 2001 साली माजी खासदार प्रदीप रावत या अभ्यासू वृत्तीच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कार्याला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी या हिंदुत्वाने भारलेल्या आणि संघ संस्काराने वाटचाल करणाऱ्या पक्षामधून धीरज कामाचा मेरू पर्वत सहज पार करू लागले. पुढे भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन मंत्री, पुणे शहर सरचिटणीस, पुणे शहर भाजपाचे चिटणीस इत्यादी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. 2005 साली धीरज यांनी हिंदू गर्जना प्रतिष्ठानची स्थापना करून हिंदूंचे संघटन आणि जनजागरण आरंभले. याच दरम्यान आंदोलनही छेडली जातात. आदमबाग अतिक्रमण विरोधी आंदोलन, कम्युनिस्ट विरोधी आंदोलन, गरवारे बाल भवन बचाव आंदोलन, ऑर्कुटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर विरोधी आंदोलन, हेल्मेट सक्ती विरोधी आंदोलन अशा अनेक आंदोलनांचे समर्थ नेतृत्व केले.
पण योग्य नेतृत्व म्हणजे गुणवंतांवर कौतुकाची थाप. हे जाणून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कौतुक समारंभ, उन्हाळ्यामध्ये मोफत संगणक वर्ग, त्याचप्रमाणे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत कोकण इंग्लिशचे वर्ग, वसती बालवाडी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि हिंदू गर्जना श्री ही शरीर संस्था स्पर्धा, अशा अनेक समाजोपयोगी कार्यांची तर गणतीच नाही. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उषा मंगेशकर संगीत रजनी अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन. याचा माझा परिचय सुमारे 10 ते 12 वर्षाचा आहे. एक सुशिक्षित आणि हिंदुत्वावरती मनापासून प्रेम करणारा असं वर्णन केलं तर चुकीचं होणार नाही. केवळ भाजप आणि राजकारण हा मर्यादित विषय त्याचा नाही. खऱ्या अर्थाने हिंदुत्वावरती प्रेम करणारा हा कार्यकर्ता असल्यामुळे हिंदुत्वावरती ज्या ज्या वेळेला कळत नकळत हल्ला होईल त्यावेळेला हिंदू तरुणांचं मन ज्याप्रमाणे उसळतं त्याचंही पण उसळतं आणि कळत नकळत नेतृत्व तो करत असतो. गणपती उत्सव असो किंवा अजूनही कुठलाही उत्सव असो, त्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम सध्या धीरज घाटे करीत आहे. केवळ राजकारण, गणपती उत्सव यामध्ये देखील तो अडकून न पडता समाजासाठी, विशेषतः गरीब आणि होतकरू असे जे तरुण आहेत, असे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मनापासून सातत्याने काम करणारा कार्यकर्ता म्हणून याची पुणे शहराला ओळख झाली. आमच्या भागामध्ये गेली 7-8 वर्ष संगणक प्रशिक्षणाचे वर्ग तो चालवतो. यावर्षी सुमारे 3 ते 3,500 विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग घेतला. अशाच प्रकारे स्पोकन इंग्लिशचे वर्ग जे आज आवश्यकता आहे या भागामध्ये, असे वर्ग तो चालवत असतो. लहान मुलांना चित्रकलाचं अतिशय आकर्षण असतं. यावर्षी त्यांनी अशी मोकळ्या मैदानाची चित्रस्पर्धा सारसबागेमध्ये भरवली. मला सांगायला अभिमान वाटतो, 12 ते 15,000 विद्यार्थी या चित्रकला स्पर्धामध्ये सहभागी झाले. आणि अतिशय शिस्तबद्ध इतके विद्यार्थी असताना ते केवळ एक संघाचा स्वयंसेवकच करू शकतो आणि ते त्याच्या कृतीने तो दाखवून दिला. ते करत असताना एका बाजूला राजकारण आणि समाजकारणाची जोड चालत असताना दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने लोककल्याणाचं काम करणारा हा भविष्य काळातील एक हिंदुत्वाचं नेतृत्व असं वर्णन केलं तर चुकीचं होणार नाही. धीरज घाटेच्या पुढच्या आयुष्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. केवळ राजकीयच नाही तर शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि रुग्णांकरता देखील, क्रीडापटूंकरता आणि सगळ्यात जास्ती मला आवडलं की विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम आहे. समाजामध्ये सतत काम करत राहणं ही खरी अवघड गोष्ट असते, पण निराश न होता, नाराज न होता, उत्साहाने सातत्याने काम करणं ही फार कमी प्रमाणात गोष्ट दिसते, जी मला धीरजमध्ये आढळते. त्याला मी दीर्घायुष्य चिंतितो, चांगलं आरोग्य चिंतितो आणि परमेश्वराने त्याला हे सगळं काम करण्याकरता चांगली शक्ती आणि भक्ती दो, एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे करतो. भारतीय जनता पार्टीचं युवा ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्व, आमचे श्री धीरज घाटे, आज तुमचा वाढदिवस आहे, त्यामुळे मनापासून खूप खूप शुभेच्छा. धीरज यांनी खूप कामं केली आहेत. त्यांच्या भरपूर कार्यक्रमांसाठी मी आलेले आहे. त्यातले एक IT प्रशिक्षणासाठी गरजू गरीब 3,000 विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या खर्चातून IT साठी प्रशिक्षण दिलं. आणि मी खूप खुश आहे की प्रमोदजींचे विचार आज धीरजसुद्धा घेऊन जातो. प्रमोदजींना धीरज खूप मानतो आणि प्रमोदजींचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार हे प्रत्येक ग्रामात लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून धीरज नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे धीरज, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम धीरज घाटे यांना मी माझ्याकडनं, माझ्या वतीनं, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना दीर्घायू देव हीच प्रार्थना करतो. यापुढेही त्यांच्याकडून अशी सामाजिक उपक्रम व्हावेत, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हावेत. आणि ते उपक्रम करत असताना जे काही सहकार्य, एक त्यांचा सहकारी, ते माझे सहकारी या नात्यानं वाटेल ते आम्ही त्यांच्या पाठीमागं ताकद उभी करू, हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. धीरजने त्याच्या आयुष्यातलं
प्रत्येक वर्षच नाही तर प्रत्येक दिवस हा सार्थकी लागला पाहिजे असं आयुष्य तो जगतो. याबद्दल त्याला माझ्या सर्व शुभेच्छा आहे. अनेक प्रकारचे चांगले उपक्रम राबवतो. मला विशेष भावलेला उपक्रम म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब मुलांसाठी दरवर्षी संगणक शिकवण्याचं आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यातल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांना बोलवून मोफत मार्गदर्शन केंद्र जे तो चालवतो याला कुठल्याही प्रकारचं मोल नाही आहे. कायमच माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक विशेष आत्मीयता आणि अभिमान आहे. मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्याला त्याच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. धीरज घाटे यांनी आमच्याबरोबर हेल्मेट सक्ती विरोधी आंदोलनात अतिशय चांगली भूमिका घेतली होती आणि सक्रिय आंदोलनात त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी जे तो काम करतोय ते खरोखरच अतिशय चांगलं आहे. त्याच्याकडून असेच आणखीन समाजोपयोगी कामं घडवत त्याला शुभेच्छा मी देतो. आता सध्या पुणे शहरामध्ये रिक्षा चालकांची फार बिकट समस्या आहे आणि या समस्येसाठी आवाज उठवण्यासाठी म्हणून कलाप्रसाद या कार्यालयामध्ये धीरज घाटेंनी मोठा मेळावा भरवला होता आणि आपल्या रिक्षा चालकांना योग्य न्याय मिळण्यासाठी घाटेंसारखा तडफदार तरुण असा नेता असणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते निश्चितच जोरदार आवाज उठवतील असा मला विश्वास वाटतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्व गणेश भक्तांना अखिल मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आज 21 मार्च आमचे सर्वांचे मित्र धीरज घाटे यांचा वाढदिवस. सार्वजनिक जीवनात काम करत असताना धीरज घाटे उत्तम प्रकारचं रक्तदान असेल किंवा सार्वजनिक जीवनात जी कामं करायची असतील जे लोकोपयोगी आहेत अशी सर्व कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतात. अत्यंत खेळीमेळीने कुठलाही पक्ष न बघता सर्व पक्ष आणि सर्व संघटनांच्या वतीने एकत्रित काम करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. त्यांना मनापासून आमच्या हार्दिक शुभेच्छा. अखिल मंडळ व अक्कलकोटचं अन्नछत्र मंडळ या दोन्ही मंडळांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. हिंदुत्वाच्या माध्यमातून अनेक तरुणांना बरोबर एकत्र जवळ घेऊन काम सुरू केलेले आमचे मित्र धीरज घाटे त्यांचा 21 मार्चला वाढदिवस होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 11 मारुती कोपरा मंडळाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना माझ्या व माझ्या सर्व परिवाराच्या वतीने मित्रमंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धीरज रामचंद्र घाटे एक सुसंस्कृत सुस्वभावी आणि सुहृदयी असा मित्र म्हणून माझा धीरजचा परिचय आहे. धीरज हा केवळ एक कुशल संघटक आहे असं नव्हे तर त्याचबरोबर धीरज एक चांगला संयोजक देखील आहे. कुठल्याही कार्यक्रमाचं संयोजन कशा पद्धतीने करावं आणि मग तो कार्यक्रम यशस्वी कसा करावा त्याचा हातखंडा धीरजकडे आहे. कुशल संयोजक कुशल संघटक असलेला धीरज हा सर्व कामामध्ये सातत्य देखील नसतो आणि हे सर्व कार्यक्रमांचा एक आपला वेगळा ठसा आहे. त्या सगळ्यावरती धीरजची एक करडी नजर, एक करडी शिस्त आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठा संच या सगळ्याच्या माध्यमातून धीरज हे सगळे कार्यक्रम यशस्वी करत असतो. म्हणजे धीरज मृदुभाषी आहे तसा तो मितभाषी देखील आहे. कधी कुठं नेमकं कसं बोलावं काय बोलावं याचं कायम भान ठेवून वावरणारा धीरज आहे. आणि त्याचबरोबर त्याचा दुसरा गुण तो सहसा पटकन चिडत नाही, शांत असतो. पण हा धीरज जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा येतो तेव्हा कसा चवताळून उठतो, कसा चिडतो आणि स्वतःहून अशा कुठल्याही विषयामध्ये हिंदुत्वाच्या हिरिरीनं भाग घेतो. लढवय्या धीरज हा जर बघायचा असेल तर कुठल्याही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं धीरजला दिवसून दाखवा आणि मग धीरज काय करतो ते बघा. अरे जिथं जिथं हिंदुत्व आहे तिथं तिथं धीरज आहे. आणि धीरज नुसता बोल घेवणार नाही, पत्रकबाज पुढारी नाही, त्याचं हिंदुत्व खोटं नाही, आतून आहे. प्रचारक राहिलेला धीरज हा परिस्थितीशी जुळवून घेऊन सर्वांना आपल्या बरोबर सामावून घेऊन
सर्वांशी गोड बोलत, कमी बोलत आणि सर्वांना एका माळेमध्ये बांधून ठेवून काम करणारा असा एक सुहृदयी मित्र आहे. मला वाटतं या मित्राच्या जीवनामध्ये आनंद फुलावा, त्याच्या जीवनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि त्याच्या माध्यमातून समाजाला काहीतरी मिळावं. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा हा मित्र पुढे आमदार खासदार पदापर्यंत जावा अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो आणि धीरजला माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशा बहुगुणी, चारित्र्यवान, हरहुन्नरी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यप्रेमी युवा नेतृत्वास आमच्या असंख्य शुभेच्छा. जीवेत शरदः शतम्.